आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण सर, देवी आईंच्या परवानगीशिवाय ना त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे नातं पूर्ण नाही होऊ शकत। कशाची बनली आहेस ग तू? पारू, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। मला खरंच खूप खूप अभिमान वाटतो तुझा। आय एम रिअली लकी यार, तू माझ्या आयुष्यात आहेस। पारू, मी तुला प्रॉमिस करतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन। आदित्य सर, असलं काय बी बोलू नका। जो तुमचा शेवटचा श्वास असेल त्याच्या आधीचा श्वास माझा असेल। ते नुसता पाव काय खातेस? आता ती दिशा आल्यानंतर आपल्याला काहीतरी ऍडवाइस देईल, मग आपण काहीतरी वड्यांची सोय करूया। नुसता पाव खाऊन मला दिशा ऐक ना, थोडी हेल्प हवी होती तुझी। ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झालाय। म्हणजे काय ना, आम्ही खरं तर बिझनेस सुरू केलाय, पण आयरनी बघ, वडापावच्या गाडीवर वडेच नाही येत। म्हणजे काय ना, म्हणजे बघ आत्ताचा थोडासा जरा घोटाळा झाला, पण आता काय करावं कळत नाहीये। तर प्लीज काहीतरी ऍडवाइस दे ना। एक मिनिट काय मी काय ऍडवाइस देऊ? हा, मी काय ऍडवाइस देऊ? मी काय देऊ म्हणजे? तूच आम्हाला आयडिया दिलीस ना वडापावची गाडी टाका म्हणून। नाही, मी जेव्हा तुला आयडिया द्यायला आले की आम्ही असं बिझनेस स्टार्ट करणार आहोत आणि वडापावचा गाडा टाकणार आहोत, तर तेव्हा तू म्हणालीस ना, वा काय आयडिया आहे, मिलिनियर व्हाल तुम्ही आणि माझी मान्यता आहे, वा वा मस्त, असं म्हणालीस ना। मग आता सोल्युशन पण तूच द्यायचं। दे। काय फेडेपणा आहे हा रे। तुम्हाला जर वडे बनवायला नाही जमत आहे तर एखादा प्रोफेशनल शेफ हायर करा ना। इतकं बेसिक येते, यासाठी माझ्या डोक्याचा दही का करताय तुम्ही? तुझ्या डोक्याला काय झालं? आर यू ओके? परीश्वर, अरे जोक केला, जोक। सॉरी, पण थँक्यू फॉर द ॲडवाइस। आता आपल्याला ॲडवाइस मिळालेला आहे प्रोफेशनल शेफ हायर करायचं। मी आता लगेच बघतो कोण आहे। बूमरँग झालं। मी केलेला प्लॅन माझ्यावरच उलटला। आदित्यला जे काही सांगितलं त्यानंतर तो त्या मूर्ख पारूचं हेट करेल असं वाटलं होतं, पण इथे तर उलटच झालं। आता यांची छोटीशी लव्ह स्टोरी मोठी होणार। त्याने तिला बायको म्हणून स्वीकारलं। मूर्ख कुठला! म्हणजे आता पारू लवकरच या घरात सून म्हणून येईल। नाही 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 नाही, आता मला तिच्या मंगळसूत्राची विल्हेवाट लावावीच लागेल। आता लास्ट वे पण राहिलं ते म्हणजे हे सगळं अहिल्याला जाऊन सांगणं, बस। अहिल्यादेवी, आदित्यच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग आहेच आहे, पण हे लग्न थोडंसं वेगळंच आहे। वेगळं म्हणजे? मी सांगते। ते वेगळं यासाठी असणार आहे कारण तुमच्या लाडक्या आदित्याचं लग्न ते ऑलरेडी झालंय। दिशा, ओ हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला हे आवडणार नाही, पण तुम्हाला न आवडणार एक छोटंसं खरं सांगून टाकते आज तुम्हाला। तुमची लाडकी मोलकरीण पारू, ती गेले कित्येक महिन्यापासून तुमच्या थोरल्या लेकाचं म्हणजे आदित्याचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात लटकवत फिरते। ती स्वतःला किर्लोस्करांची सून समजते आणि या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण सुद्धा। तू काय बोलतेस? तुला कळतंय दिशा? हो। शांत व्हा। पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते आदित्यचं सुरक्षा कवच आहे।
आणि याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आदित्यचं रक्षण एक मुलगी करते आणि ती मुलगी म्हणजे पारू. ऐकलंस गुरुजी आता काय म्हणाले ते? पारू माझ्या आदित्यचं रक्षा कवच आहे आणि माझं माझ्या आदित्यवर प्रचंड प्रेम आहे. तो जर एखाद्या मुलीवर प्रेम करत असेल तर मी तिला का नाही स्वीकारणार? मी जर तुला या घरची सून म्हणून स्वीकारू शकते ना, तर मी पारूला स्वीकारूच शकते. तसेही पारूचे या घरावर खूप उपकार आहेत आणि पारूच या घरची सून होण्या योग्य आहे. ती भिकारडी पारू. नाही 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 नाही, मला हा फॉर्म्युला या पद्धतीने वापरून नाही चालणार. मी जर हे असं अहिल्याला सगळं खरं सांगून टाकलं तर मे बी ती पारूला ऍक्सेप्ट पण करेल सून म्हणून. मला काहीतरी वेगळं करावं लागेल. वाटेल भी नव्हतं कधी मनाच्या या मळ्यामध्ये वाहल गुलाबी हवा. काय बघतायत? म्हणताना तुला धनी अंग भरू येड्या माझ्या बायकोकडे बघतोय. जणू पारवा तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. होतोया जीवामदानी भटावर खोलत्या काही परवा आजपासून तू या धनीची नजर बिखरत्या ऑफिशियल कारभारणी, चोर चोर राजे बावळी किर्लोस्करांची सून रोजचा साच जाऊ दे पार्वती आदित्य किर्लोस्कर. थोडं दमान थांबा जरा. हे भाबड सपान पाहू दे एवढं कुणाला बी काय बी नको कळायला. घरात काय सुरू आहे माहित आहे ना तुम्हाला. त्यात अजून अडचण नको. ओके माझी कारभारणी. विरमान थोडं दमान हे भाबड सपान जायचं घरी? चल. चल. वाह, याला म्हणतात रेसिपी. हे आहेत आमचे नवे शेफ अक्षय. तुमच्यासारखी बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, पाटवड्या, कोशिंबिरी असलं काही बनवत नाहीत. हे एक इंटरनॅशनल शेफ आहेत. हे आमच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर वडापाव सेंटरसाठी वडापाव बनवायसाठी आलेत.